तर आपण टॉप 8 मधून टॉप 4 साठी लढत सुद्धा खेळवणार आहोत. काल्लेर आपण कुठेही जायचं नाहीये. येस, डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटीलचा कमालीचा खेळ आज आपल्याला बघायला मिळाला. पुरानी तलवार लेकिन वही धार. प्रेम चव्हाण पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय भादवड संघाकडनं. हळूहळू आता प्रेक्षक वर्ग इथे वाढत चाललेला आहे, कारण सायंकाळचं सत्र म्हटलं तर क्रिकेटसाठी पोषक असणारं वातावरण आणि नेहमीच फलंदाजांच्या दृष्टीनं सर्वच फलंदाजांच्या आवडीचं सत्र कोणतं असेल तर ते संध्याकाळचं असतं. थर्ड सेशन ऑफ द डे. मला वाटतं की उद्या पिंक बॉल टेस्ट सुरू होईल. नजरा सर्वांच्या त्याही मालिकेवरती लागलेल्या आहेत, कारण त्या कसोटी मालिकेमध्ये भारतानं जर 4-0 मालिका जिंकली तर थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघ तुम्हाला व्हाईट जर्सीमध्ये पाहायला मिळेल. चढाओढ सुरू आहे. ज्या वेळेला न्यूझीलंड संघ भारतामध्ये आला आणि 3-0 ती कसोटी मालिका पराभूत झाले भारतीय, तेव्हा त्यावेळेला बऱ्याचशा चर्चा सुरू होत्या की भारतामध्ये येऊन भारताला हरवणं जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक, आणि ते काम केलं टीम साऊदीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडनं. सुधीरसाठी पहिला बॉल स्ट्रेट बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. सुधीर कदम एक जेन्युइन ओपनर आहे. पहिला चेंडूत प्रेम चव्हाणचा येथे निर्धाव येतोय. सुरुवात चांगली मिळाली आहे प्रेमला. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं प्रेम बॅटिंगमध्ये थोडासा फ्लॉप राहिला, परंतु मुकेश मते एक सिनियर क्रिकेटर, अमोल असेल, भावेश असेल, त्यांच्या फलंदाजीच्या जोरावरती भादवड संघानं ती लढत जिंकली. इथे फटका फसतोय, मिड ऑफचा फिल्डर जज करतोय, इनसाइड द सर्कल, झेल पकडली आहे. सुधीरला मैदान सोडावं लागेल. पहिला मोठा धक्का लागतोय जय बजरंग लोणार संघाला. पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे टीम जय बजरंग लोणाडला. योगेश डोंगरे नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आता फलंदाजी करण्यासाठी आला. धुमाळजी आपण बऱ्याचदा बघितले ना की जेव्हा जेव्हा सलामीवीर लवकर बाद होतात तेव्हा नवीन बॉल फेस करण्याचं एक मोठं चॅलेंज असतं. ते तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटरनं स्वीकारलं पाहिजे. बघूया आता योगेश ते चॅलेंज ते स्वीकारणार का. कसं आहे ना की ज्या वेळेला तुम्ही नवीन बॉलवर चांगली स्टार्ट देता त्यावेळेला मिडल ऑर्डरला येणाऱ्या बॅटर्सवरचा दबाव कमी होऊन जातो आणि तेथे विदाउट प्रेशर ते चांगल्या रन्स, खोऱ्यानं रन्स ते पूर्ण करत असतात. पंधरा मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत ही नोंद असू द्या. यावेळेचा हा चेंडू फुल टॉस आहे. पुन्हा एकदा टर्न केला डीप मध्ये, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो, मिळेल फक्त सिंगल. बरोबर आपण पाहतोय 4 वाजता हा सामना सुरू झाला आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करावे लागतील, अथवा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. प्रेम चव्हाण ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अक्षय समोर आउटसाइड ऑफ स्टंप, सुपर बॉलिंग. काय लाईन होती. बरोबर 5व्या ते 6व्या स्टंपवर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि इथे निर्धाव चेंडू येतोय अक्षय मडवीच्या विरोधात. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट फ्रॉम द टीम भादवड अँड प्रेम चव्हाण. प्रेमचा हा बॉल इथे आवाज आलेला आहे. होय, पंचांना देखील आलेला आहे. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. पहिला धक्का खरं तर मिड ऑफला झेल पकडत असताना लागला आणि हा दुसरा धक्का लागतोय विकेट कीपर झेल पकडत असताना. 2 धक्के दिलेत प्रेम चव्हाणनं. काय सुरुवात केली आपल्या षटकाला. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. यस डीजे.
ही पाहताय तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटची आतली कडा लागली आणि तिथे सहज सोप्पा झेल विकेट कीपरनं पकडला आणि पहिलं दुसरं यश या ठिकाणी प्रेम चव्हाणला मिळालंय. फार लवकर मिडल ऑर्डरच्या बॅटर्सना आता वर यावं लागलं. याचं कारण सलामीवीर अवघ्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोघेही तंबूमध्ये जाऊन बसलेत. एक धाव फलकावरती न्यू बॅटर सुभाष ठाकरे मैदानामध्ये एंटर होतोय. धुमालजी आज ठाकरे सर्वत्र चमकतायत. माधू ठाकरे चमकतायत मैदानाच्या आतमध्ये आणि आता सुभाष ठाकरे. प्रेम पुन्हा एकदा प्रेमचा हा बॉल क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाली. सुभाषच्या बॅटमधून सेकंडचा कॉल आहे. धावबादची संधी आहे. वाईड थ्रो आला. 2 धावा पूर्ण. आता तिसरी ही धाव त्या ठिकाणी जोडली जाणार आहे. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आपण बघितलं एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती लागल्या. पॉवर प्ले पूर्णपणे आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या भादवड संघाच्या नावी राहिलं. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रेम चव्हाणची. 4ला 2 गडी बाद. सेकंड ओव्हर मंगेश. यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. अपील ही त्या ठिकाणी जोरदार झाली. फार एंड कडनं आता गोलंदाजी सुरू केली मंगेश पाटीलनं. मागच्या सामन्यामध्ये मंगेश पाटील थोडासा महागडा ठरला होता. मंगेशकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. सातत्याने तो भादवड संघाचं प्रतिनिधित्व करत आलेला आहे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल नेहमीच त्याला मग सिटी क्रिकेट असेल भिवंडीचं या मंगेशने गाजवलंय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. येथे फुल टॉस आहे. वळवला ऑन साईडला अलग ते ग्राउंड फिल्डर उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल. या फुल टॉसवर फायदा उचलणं गरजेचं होता परंतु इथे मिळाली फक्त 1 धाव आणि संघाची धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे 5 धावा. लोणाड संघाचा आपण विचार केला तर लोणाडमध्ये 2 ते 3 संघ आपण सातत्याने प्रामुख्याने खेळताना बघितलेले आहेत. पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे मिडल झालं नाहीये. अजूनही बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. अजय कदमचं येणं बाकी आहे. अजय कदमचा आज वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आम्ही देतो अजय कदमला. आज बर्थडे डे आहे की काय. बऱ्याचशा जणांचा वाढदिवस आज प्लेयर्स चा बघायला मिळालाय. मयूरचा देखील वाढदिवस आहे जो कोकसे संघामधून खेळताना दिसेल. मंगेशचा ऑफ कटर होता. पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळण घेणारा होता. आणखी एक निर्धाव येतोय. जणू काय फलंदाजांच्या पायांना खिले ठोकलेत गोलंदाजांनी. त्या पद्धतीने त्यांना उभं ठेवलंय. ही पहा ऍक्शन रिप्ले मध्ये दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे या मंगेशनं बघितलेत आणि त्या अनुभवाचे बोल तो मैदानामध्ये बोलतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह धावबाची संधी आहे. पुन्हा एकदा येतोय डॉट. अप्रतिम गोलंदाजी. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये अवघ्या 3 ओव्हर्समध्ये 58 धावा चेस केल्या तो मयुरेश एंटरप्राइजेस भादवड संघ. त्यांच्या विरोधात लोणाडकरांना फाईट द्यायची असेल तर 45 ते 50 धावा जोडाव्या लागतील परंतु इथे फक्त आणि फक्त 6 धावा या धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक जवळजवळ संपुष्टात येत चाललाय. शेवटचा बॉल होता लास्ट ओव्हर मध्ये ड्राईव्ह करण्यात आला 20 शेप मध्ये. 1 धाव इथे मिळाली आहे. धावबाची संधी आहे का परंतु इथे मानस जरूर होता मात्र धाडस केला नाही दुसरी धाव घेण्याचा. 2 षटकांचा केस संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 7.
वेलकम राकेश पाटील, काल्हेर संघातील एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि नेहमीच भिवंडीचं टेनिस क्रिकेट पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व राकेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. दर्शन दांडेकर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. थर्ड ओव्हर मध्ये VIP डायस एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. भादवड, टेमघर पाडा, टेमघर ही अशी नावं आहेत की ज्यांनी भिवंडीचं सिटी क्रिकेट गाजवलंय, परंतु आज ग्रामीण फॉर्मॅटमध्ये इथे पहा दर्शन दांडेकरचा अतिशय सुंदर बॉल होता, लेन बॉल होता, मुवमेंट थोडीशी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले म्हणे आज तुम्ही पाहतायत की टफ विकेटला मॅच होत्या. लेदर बॉलचं क्रिकेट नेहमी या विकेटवर होते. ओ थोडीशी बोट फिरवली होती दर्शननं आणि त्याला तिथे यश मिळालं. स्विंग पाहायला मिळाला, आउट स्विंगर निर्धाव चुननं सुरुवात केली आहे आपल्या षटकाला. 7ला 2 गडी बाद. Another fine ball, another beautiful ball from दर्शन दांडेकर. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 निर्धाव आणि किती सुंदर लेंथ हाताळतोय बघा. एकाही वेळेला तो पुढे जात नाही किंवा मागे चेंडू टाकत नाही. ॲक्युरसी पाहायला मिळाली आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या 2 बॉलवर शांत ठेवले लोणार संघाच्या फलंदाजांना. इथे पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, फ्लाईट देण्याचा प्रयत्न राहिला. ड्राईव्ह करत असताना इथे सिंगल मिळाली आहे. सेकंडचा कॉल आहे, धावबादची संधी असेल आणि फलंदाज होते धावबाद. धक्का लागेल लोणार संघाला. थँक्यू डीजे. मुकेश मते आणि प्रेम चव्हाण ही ओव्हर संपल्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. आता आले तरी चालतील. विनंती आहे मॅनेजमेंट कमिटी अशी तुम्ही चर्चा करायची. सो मुकेश मते आणि प्रेम चव्हाण.
धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. दोन न्यू बॅटर अजय कदम मैदानामध्ये एंटर होतोय. बर्थडे बॉय अजय कदमला आपण प्रथमतः आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताकडून वाढदिवसाच्या लक्ष आपण शुभेच्छा देऊया. आणि आज चांगला खेळ त्याच्याकडनं आपण जरूर अपेक्षा करूया. चला, वेळ जास्त झालेली आहे, आता वेळ कृपया करून वाचवायची आहे. तिसरं षटक सुरू आहे. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 8 धावा धावफलकावरती. धावांचा वेग आता इथून वाढवावा लागेल. गोलंदाज तयार. दर्शन दांडेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. फेसिंग हिम बॅट्समन मिस्टर अजय कदम. पहिलाच बॉल अजय कदम. कदम कदम बढ़ाए जा, सफलता तू पाए जा. पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिला त्यानं लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक यू डीजे. षटकार आलाय. षटकारानं ऑफ द मार्क होत असताना अजय दर्शन दांडेकर सीमारेषेचं दर्शन दाखवलंय. यावेळेला आणखी एक चांगला फटका. बर्थडे बॉय ऑन फायर. 2 बॉल 10 कदम. 10 धावा 2 चेंडू मध्ये पूर्ण करत असताना डावाला आता सांभाळायचं आहे, डाव सावरायचा आहे, धावांना पुढे न्यायचं आहे, डावाला आकार द्यायचा आहे. एकच नाव लोणारकरांच्या मुखामध्ये, फक्त अजय कदम. धावसंख्या धावफलकावरती आहे 18 धावा. हळूहळू आता आपण पाहतोय की चांगले रन्स स्कोरबोर्ड वरती लावण्याचा प्रयत्न बॅटर करत असतात ना. धावपुस्तक जो तुम्ही पाहतायत कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील आणखी एक मोठं नाव सुभाजी धुमाळ यांनी इन्व्हेंट केलेलं हे स्कोरबुक याही स्पर्धेमध्ये वापरलं जातं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज हा स्कोरबुक जाऊन पोहोचलाय. अगदी सोप्या भाषेमध्ये कोणताही स्कोरर त्याच्यावरती गुणलेखन करू शकतो. पुन्हा एकदा वन्स अगेन ये भी जाएगी मैदान के बाहर. षटकार मारायचा अजय, चौकार मारायचा आहे अजय, मॅच जिंकवायची आहे फक्त अजय 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 अजय. आणि मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करतोय अजय कदम. दोन षटकांमध्ये फक्त 7 धावा होत्या, परंतु दर्शनला चांगलंच बाउंड्रीचं दर्शन घडवलं. 17 धावा त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल पूर्ण करण्यात आल्या आणि धावसंख्या सुस्थितीमध्ये आपण पाहतोय 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक, लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग, शेवटचं षटक या डावातील गोलंदाजी करण्यासाठी मयूरेश एंटरप्राइजेस संघाचा जयेश म्हात्रे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आता थोडीशी मीटिंग घ्यायला भाग पाडलेले आहे, विचार विनिमय करायला भाग पडलाय. सुरुवातीचे 15 चेंडू अगदी सटीक योग्य त्या लाईनवर होती. अमोल तरे आलाय गोलंदाजी करण्यासाठी. मला वाटतं की काल देखील भादवडचा एक संघ क्वालिफाय झालाय आणि आज ही भादवडचा संघ चांगला खेळताना दिसलाय. परंतु आता इथे आव्हान मोठं देण्याचा प्रयत्न हे अजयनं ते आव्हान मोठं देण्यासाठी आवाहन केलंय. चांगली खेळी अमोल तरे गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल फलंदाज योगेश डोंगरे. सुभाष ठाकरेनं आज नाराज केलं. एकंदरीत 9 चेंडू त्यानं सामोरं गेले आणि फक्त 6 धावा 9 बॉलमध्ये त्याला बनवता आल्या. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा स्ट्राईक रेट आणि ह्या स्ट्राईक रेटने जेव्हा जेव्हा बॅटिंग आपण करतो तेव्हा टीकांना सामोरं जावं लागतं. टीका टिप्पणी खरं तर हा भागच आहे खेळाचा.
होत असतात, परंतु त्याला उत्तर आपल्या कर्तृत्वानं द्यायचं असतं. यावेळेला फुलर लेंथ बॉल होता, एक धाव इथे पूर्ण केले. अजय कदमला स्ट्राईक इन देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या धाव जोडलेली आणि धाव संख्या तुम्ही पाहताय धाव पुस्तकावरती 25वा 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आणि पहिली अवांतर धाव या ठिकाणी आता खर्च करण्यात आलेली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. अतिशय सुंदर मैदान, लश ग्रीन आउटफील्ड आणि फार कमी वेळा अशी मैदानं आपल्याला बघायला मिळतात. एक TDPL ला आपण मैदान बघितलं, निळजेचं क्रीडांगण, सर्वांनाच प्रेमात पाडलं होतं त्या मैदानानं. यावेळेला जबरदस्त बॉल फुलर लेंथ होता, ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अशा मैदानांवर खेळण्याची एक मजा वेगळी आहे. आपण बऱ्याचदा पाहतो ना की जाणून बुजून बरेचसे क्षेत्ररक्षक डाईव्ह देखील लगावत असतात, कारण फार कमी वेळा अशा ग्रीन ग्रास असणाऱ्या आउटफील्डमध्ये खेळण्याची संधी मिळते ग्रामीण क्रिकेटर्सना. हो, यावेळेला वेगामध्ये बदल करण्यात आला. अजय कदमला मैदान सोडावं लागेल, मोठा धक्का लागतोय जय बजरंग स्पोर्ट लोणाडला. फलंदाज बाद. थँक्यू. या दरम्यान बाळारामजी गुळवी आणि सदानंदजी गुळवी साहेब यांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. हो, यावेळेला मोठा फटका, जबरदस्त प्रहार. रेफर करण्यात आलेला आहे. मला वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीनं तिसरे अंपायर आता आपल्यासोबत जोडले जातील. बघूया भीमर नो बॉल आहे की लीगल आहे. षटकार तर आलाय. राज थल्ले बल्ले बल्ले आणि करतोय सीमेच्या बाहेर चेंडूला फरार त्या ठिकाणी. हे पहा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बंद्रा मारुती काल्नेर हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन. काल आवाज स्पोर्ट भिनार आणि लीगल बॉल आहे का? येस, इट्स अ फेअर. ओनली 6 धावा फक्त आता जोडल्या जातील. 31 रन अब तक जय बजरंग स्पोर्ट्स लोनाड टीम के बने हुए हैं. शेवटचं षटक आहे. गोलंदाज अमोल तरे पुन्हा एकदा राज करणार का? एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. पुन्हा एकदा मोठा प्रहार. इथेही बॉल मिड विकेटच्या बाहेर निघून जातोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. इट्स अ 4 रन. What a shot it was. This is the very dangerous customer in Slagova, Raj Thale, जिनका मैदान के अंदर होता हुआ बल्ले बल्ले. धावसंख्या धावफलकावरती आहे 35 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. अमोल तरेच्या या ओव्हरमध्ये रन्स येत आहेत. धावा येणं गरजेच्या होत्या आणि अखेर फायटिंग टोटलकडे आता वाटचाल जय बजरंग लोनाड संघ करत असताना बेस्ट टायमिंग आहे. चांगला लेंथवर बॉल होता. शॉट एक कव्हरला फिल्डर जज करतोय. चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. यश मिळालंय अमोलला आणि याच बरोबर
धावा एकंदरीत धावफलकावरती तुम्ही पाहतायत 35 धावा. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि 36चं आव्हान आता इथून पार करावं लागेल भादवड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा जो सामना होणार आहे भाग्यश्री म्हात्रे तुमच्या समोर ती रूपरेषा पोहोचवतील. तोपर्यंत आपण देऊया संधी डीजे मॅनला. चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जय बजरंग स्पोर्ट्स लोणाड या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असून टार्गेट पाहिलं गेलं तर 36 धावसंख्येचे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्या अनुमानाने सरासरी चांगली मेंटेन करावी लागेल. सुरुवातीला आपण जर पाहिलं ना तर सुरुवातीला थोडासा प्रेशर पडला होता, कारण ज्या अनुमानाने आपण 2 ओव्हरमध्ये धावा फक्त पाहिल्या तर 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं दर्शन दांडेकरचं षटक, त्याच्यामध्ये 17 आल्या. 10 ओमकारच्या षटकामध्ये खरं तर खर्च होताना तुम्ही पाहिलं आणि त्या अनुमानाने आपण सध्या तरी 36 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये बघत आहात. ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. एका बाजूला अमोल तरे तर दुसऱ्या बाजूला प्रेम चव्हाण अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 36 धावसंख्येचं टार्गेट 24 बॉलमध्ये सर करायचं आहे. त्या अनुमानाने सध्या तरी ही ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजयकडे पहिले षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 ओव्हरची मॅच 36 चेस आणि मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल अंडरआर्म बॉक्स स्टाईलने टॅप केलं, फक्त दिशा देण्याचं काम. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, उचलून फेकतात स्ट्रायकिंग एनवरती. दरम्यान एका धावसंख्येने टीमची या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 36 धावसंख्येचं टार्गेट आहे. दमट वातावरण, निविया बॉल यूज केला जातो या स्पर्धेमध्ये आणि या निविया बॉल जर आपण पाहिलं तर मिडल बॅटवरती परफेक्ट जेव्हा होतो ना तेव्हा भरपूर लांब जातो. परंतु आता दमट वातावरणामध्ये हा सामना तुम्ही बघत आहात. 36 धावसंख्येचा टार्गेट पूर्ण करायचा त्या अनुमानाने अगदी सहजरित्या हलक्या पद्धतीने एक सिंगलने डावाला सुरुवात झाली आहे.
लेग स्टंपवरती बॉल होता, बॉल हवेमध्ये आणि पहा विकेट किपर आणि जे बॉलर अजय आहेत ना त्यांचा डोक्यावरती हात आले, कारण त्यांना माहिती आहे की जर बॉल थोडासा जास्त उंच गेला असता तर विकेट मिळाली असती. 36ची चेस आपण थोडीशी कठीण करू शकलो असतो. त्या अनुमानाने आपण पाहिलं तर दोघे सरप्राईज झाले. ही विकेट आली असती तर प्रेशर टाकू शकलो असतो, परंतु पहिलं पॉवर प्लेचं षटक हे अजय कदमकडे आहे आणि त्याच्या विरोधात एक फक्त सिंगल आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. नुकता ज्यांचा आवाज ऐकला समीर ठाकरे सर आणि सुभाजी धुमाळ सर सध्या तरी आमच्या समवेत आहेत, त्यांचं ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. उचलला गेलाय बॉल मध्ये इन दी एअर आणि जाईल मैदानाच्या बाहेर. बॅट अँड बॉलचं मिडलिंग खूप चांगलं पाहायला मिळालं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. सुंदर फटका. हा पहा ऍक्शन रिप्ले, रिॲक्शन बदलले असेल बॉलरचे, कारण फटका अगदी परफेक्टली बॅटवरती तुम्हाला मिडल होताना पाहायला मिळाला आणि बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या 7. यावेळेला ही बॉल उचलला गेला लागोपाठचा दुसरा. इट्स अ 2 इन अ रो. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. अमोलच्या बॅट मधला हा दुसरा वार षटकार. थँक्यू डिझेल. लागोपाठचे 2 षटकार. 36 धावसंख्येचं आव्हान लवकर संपुष्टात आणायचं आहे आणि तेच सांगणारे 2 षटकार आलेत. थांबून खेळण्याचा प्रयत्न आणि इथनं कडा आहे की काय त्याचा प्रश्न पडलाय. अंपायर सुद्धा एकामेकाकडे बघतायत, कशा प्रकारे ते डिसिजन देतील, कशा प्रकारे या बॉलवरती खरं तर अपील करत असताना आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. सो नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. विनंती करेन फिल्डिंग लावून घ्या. जरूर दोन्ही अंपायर एकमेकांशी चर्चा करा, परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव आणि कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट तुम्ही अंपायरशी करू नका, विनंती करेन. कारण सुभाष सर लाईव्ह स्ट्रीमिंग नसली क्रिकेट होऊ शकतं, स्कोरर नसला क्रिकेट होऊ शकतं, परंतु जर अंपायर नसले ना तर क्रिकेट होऊच शकत नाही. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा दबाव अंपायरवरती टाकू नका. आमचे 3 ऑफिशियल्स तुम्हाला पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये सुद्धा बॅटकटसाठी एका खेळाडूने खरं तर रिव्ह्यूची मागणी केली होती, परंतु मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेट आता एवढाही डेव्हलप नाही आहे की आपण रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु आता तिसरे अंपायर या ठिकाणी आमच्याशी जॉईंट व्हा. तिसरे अंपायर योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जरूर आपण जर फ्रेममध्ये असेल तर आपण हा डिसिजन देणार आहोत, परंतु कधी कधी असं होतं की बॅटच्या खालून बॉल निघून जातो, पडल्यानंतर बाहेर वळतो, आतमध्ये येतो, समजत नाही की बॉलची कडा आहे की काय आहे. त्या अनुमानाने आपण योग्य तो डिसिजन या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. एक सुंदर संध्याकाळ आणि त्या सुंदर संध्याकाळच्या सुंदर वातावरणामध्ये ही मॅच अर्थातच जय बजरंग स्पोर्ट्स लोणाड बिटवीन मयुरेश एंटरप्राइजेस भादवड. प्रथमतः बॅटिंग करून 35 धावसंख्येचं आव्हान, 36 धावा बनवायच्या आहेत. आपण सध्या तरी बघत आहोत तर या मॅचमध्ये या मुख्य विकेटसाठी खरं तर खूप पाहिलं गेलं तर चेक करत होते अंपायर्स आणि आऊट नाहीये, फलंदाज सेफ आहे. सो फिल्डिंग लगेचच सजवून घ्या. 36 धावसंख्येचं टार्गेट असताना ही महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली असती तर कदाचित ह्या सिच्युएशनला थोडंसं काय होणार, परंतु हँडल करण्यासाठी जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे त्याला तुम्ही मैदानाच्या बाहेर बघितलं असतं. त्याच्यामुळे अपील जोरदार होती कारण 2 षटकार आपण पाहिले. अमोल तरेच्या बॅटमधून, प्रेम चव्हाणच्या बॅटमधून सिंगल बघितली. टीमची धावसंख्या 36 धावसंख्या बनवत असताना सध्या तरी 13 वरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 19 बॉल आहेत. 19 बॉलमध्ये 23 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. ओव्हर द विकेट. बॉल उचलला गेलाय. मागच्या बॉलवरती विकेट नव्हती, परंतु आता संधी प्राप्त झाली आहे. डाऊन दी बॉल फिल्डर, सॉफ्ट डिसमिसल. स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं खरं तर बॉल खाली बघत असताना बॉल खाली वळले गेले आणि विकेटचं पतन. परतेल फलंदाज मैदानाच्या बाहेर अमोल तरे आणि लागणारा पहिला धक्का.
थँक्यू डीजे. बघा पंचांना विनंती असेल की कुठल्या प्रकारे एजसाठी किंवा लेग विपर विकेटसाठी रिव्ह्यू इथून मिळणार नाही आहे, कारण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा स्निकोमीटर नाही आहे किंवा अल्ट्रा एज नाही आहे. दॅट्स वाय तुम्ही जो ऑनफिल्ड निर्णय देणार आहात तोच आपण ग्राह्य धरणार आहोत. अंपासला याची विनंती आहे आणि सर्व खेळाडूंना देखील रिव्ह्यू फक्त असेल बीमर नो बॉलसाठी आणि रनआउटसाठी. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा एका खेळाडूने ही मागणी केली होती, तेव्हाच आम्ही अलाउन्स केलं होतं की आपला टेनिस बॉल क्रिकेट एवढा प्रगतशील नाही आहे की आपण एजसाठी रिव्ह्यू घेऊ शकतो. परंतु नक्कीच रनआउटसाठी सुद्धा यापुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. सो अंपायर्सला वाटलं तरच अंपायर्स आमच्याकडे सिग्नल देऊ शकतात, तेव्हा आम्ही थर्ड अंपायरकडे जाऊ. 18 मध्ये 23 धाव बनवायचे आहेत. 36ची चेस असताना मैदानाच्या बाहेर गेलाय अमोल तरे आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आलाय भावेश म्हात्रे. परंतु प्रेम चव्हाण ऑन द स्ट्राईक. पावलांचा वापर समोर फोर्स केलाय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला गवासला गेला. फलंदाज दुसरा मैदानाच्या बाहेर जाईल. आता प्रेम चव्हाण याच्या अगोदर अमोलची खेळी संपुष्टात आली होती आणि आता प्रेम चव्हाण मैदानाच्या बाहेर. संध्याकाळचं सत्र म्हटलं गेलं ना तर इम्पॅक्ट पडत असतो, कारण वातावरणामध्ये जसा संध्याकाळी बदल होतो त्यामुळे तुम्हाला मोठे फटकेही कधी कधी कमी पाहायला मिळतात. आणि तशाच प्रकारे खरं तर खोलवर टप्पाचा बॉल उचलून खेळण्याचा प्रयत्न जरूर डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात होता, त्याच्या हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि 2 विकेट लागोपाठचे मैदानाच्या बाहेर गेलात. छत्तीस धावसंख्या बनवत असताना सध्या तरी 2 मोठे हादरे बसल्यात. सलामीला गेलेले दोन्ही बॅटर आता मैदानाच्या बाहेर परतल्यात आणि आता मंगेश मैदानाच्या आतमध्ये गेला. सॉफ्ट हँडने फक्त दिशा द्यायची होती. विकेट किपर आणि बॉलर मागे फायनल एक पॉइंट आणि थर्डमॅनने सुद्धा अपील केली, परंतु अनुभव पंचांचा त्यांनी दाखवला. कोणत्याही प्रकारची एज नाहीये ते सांगत असताना मंगेश पाटील इथनं बचावले जातात. क्रमांक 4 वरती ते आल्यात. 36 धावा बनवायचे आहेत. आतापर्यंत जर धावपलकाचा विचार केला तर 13 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत आणि दुसऱ्या ओव्हरमधल्या नक्कीच 2 बॉलवरती एकही धावसंख्या आतापर्यंत नाहीये. थोडासा शफल झाला. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. बॉल यामध्ये विकेट मिळते. दुसरी या ओव्हरमध्ये सफलता. राज थलेला अजून एक मैदानाच्या बाहेर जाईल फलंदाज. आणि दुसऱ्या ओव्हरमधल्या नक्कीच 2 बॉलवरती एकही धावसंख्या आतापर्यंत नाहीये. थोडासा शफल झाला. थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा 1 विकेट आली होती, परंतु आता दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉल फेकून झाल्यात, 2 विकेट आल्यात. महत्वाची बाब हीच राहिली की फिल्डिंग करत असताना जय बजरंग स्पोर्ट्स लोणार या टीमच्या 2 गोलंदाजाने हाही विचार केला की कोणत्या फील्ड पोझिशनमध्ये खरं तर फिल्डर सेट आहे, त्याच अनुमानाने त्यांची सध्या तरी बॉलिंग सुरू आहे. दोन विकेट गेलात आणि महत्वाचं काय राहिलं तर प्रेम चव्हाणच्या खरं तर बॅटिंगवरती जास्त प्रभावित झाली नाही ती, म्हणजेच मयुरेश एंटरप्राइजेस भादवड टीम. परंतु अमोल तरेने 2 मोठे फटके खरं तर मारले होते, तेही अजय कदमच्या विरोधात. परंतु ते 2 मोठे फटके आणि त्या 2 मोठ्या फटक्यानंतर कोणताही मोठा फटका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळत नाही. राज तळेचं दुसरे षटक. या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. 36 धावसंख्या बनवत असताना आता 15 बॉलचा खेळ शिल्लक. 15 बॉलमध्ये 23 बनवायचे आहेत. अशाच प्रकारे जर विकेटचा रेशो जर वाढला ना तर थोडीशी का होईना परंतु पडझड होईल या धावसंख्या बनवत असताना भादवडची. नवीन फलंदाज रितेश. रितेशसाठी हा बॉल लो फुल टॉस. अगदी ताकदीचा वापर केला होता, परंतु बॉल खेळण्यासाठी जो उपयुक्त त्याला फुल टॉस पाहिजे होता तो मिळाला नाही. लॉंग ऑनला आपण पाहिले गेली तर फिल्डिंग झाली. या खरं तर सिंगलने टीमची टोटल आपण जर पाहिली गेली तर आता पुढे सरकत असताना 14 या आकड्यावरती. अजूनही 14 मध्ये 22 बनवायचे आहेत. विचार करावा लागेल कारण 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यात. 36 धावा 3 ओव्हरमध्ये खरं तर असं वाटलं होतं की या धावा पूर्ण होतील, ज्याप्रमाणे टचमध्ये अमोल तरे होता, परंतु त्यानंतर पूर्णपणे राज तळेचा कमबॅक बघितला. यावेळेला टप्पा चांगला होता. ऑफसमवरती जरूर होता
पाचारण सुद्धा केलं होतं. या ओव्हरमध्ये ना आपण बॅट अँड बॉलचं कनेक्शन ना खूप कमीच बघितलंय. कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली, ती कॅच आउटच्या स्वरूपात आली. त्याच्यानंतर डॉट बॉल आला, प्रेशर वाढला होता. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला होता, तोही मैदानाच्या बाहेर परतला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रितेश गेला, त्याच्या बॅटमधून सिंगल मिळाली आहे. ती म्हणजेच विचार जर आपण केला गेला ना तर या ओव्हरमध्ये चौथ्या बॉल नंतर ती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 5वा बॉल डॉट आणि आता शेवटचा बॉल असेल म्हणजे 13 मध्ये आता 22 बनवायचे त्या मॅच मध्ये भाडवडला. फटका चांगला आहे, दावाही चांगल्या मिळतील. हे षटक उपयुक्त राहत होतं, परंतु त्या उपयुक्त राहणाऱ्या षटकाला ठरवलं महागडं थोडंसं. शेवटच्या बॉलवरती षटकार. फलंदाज भावेश मात्रेच्या बॅटमधून अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या 20 येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायच्यात 16 धावा. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. स्पेशली धोंडा वडवलीवरून या स्पर्धेला खरंतर SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे ऐकतात, जे अनुभवतात, रोहिदासजी मांजरेकर एक धोंडा वडवलीचे लेजंड कॉमेंटेटर आहेत आणि त्यांचे सुपुत्र हितेश मांजरेकर यांच्याकडनं या आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. असं वाटलं की राज थळे ज्याप्रमाणे बॉलिंग अटॅक करतोय त्याच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा ज्या खेळाडूने प्रयत्न केला त्या खेळाडूला त्याने मैदानाचा बाहेरचा रस्ता दाखवला. परंतु भावेश मात्र क्रमांक 3 वरती गेला होता. त्याने बॉल फेस केला. टप्पा पडल्यानंतर त्याला माहिती आहे की आता कोणत्या प्रकारे आपल्याला प्रेशर झेलता येणार नाही, कारण प्रेशर वाढत चालला. त्या अनुमानाने शेवटच्या बॉलवरती त्याचा एक मोठा स्ट्रोक तुम्ही पाहिला जो मैदानाच्या बाहेर गेला. षटकार आणि 6 धावा सुद्धा मिळून दिला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या ओव्हरसाठी योगेश डोंगरेचा वापर केलाय. माहिती 16 धावसंख्या रोखण्यासाठी आता एक अशा बॉलरचा आपण वापर करावा जो बॉलर या कमीत कमी धावसंख्या या ठिकाणी रोखू शकतो. षटकार आलाय. एका बाजूला रितेश जोशी 1 वरती खेळतोय. एक डॉट बॉल झेलत असताना सुरुवात केली. षटकार आले. भावेश मात्रे तो असेल आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि आता रितेश जोशी आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. 12 मध्ये 16 बनवायच्यात आणि या वातावरणामध्ये ना या धावा कदाचित डिपेंड होऊ शकतात, कारण दमट थोडंसं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे 12 मध्ये 16 बनतील का हा प्रश्नचिन्ह जरूर. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल बनवून घेतलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी चर्चा चालू होती की वातावरण दमट होत चाललंय, मोठे फटके येणार नाही आणि तेच घडलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला पकडली गेलेली कॅच. फलंदाज बाद रितेश जोशी. थँक्यू. कॉन्फिडंटली कॅच. काहीसा सेंटीमीटर फक्त तो क्षेत्ररक्षक मूव करत होता. ऑन साइडला बॉल त्याच्या डोळ्यासमोर. कॅच सोडायची नाहीये, 16 डिफेंड करायच्यात. 36 धावा 4 ओव्हरमध्ये बनवण्याच्या अनुषंगाने सध्या तरी पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझनने दुसरं षटक खूप चांगलं राहिलं आणि यासाठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं योगेश डोंगरेला. फुल टॉस बॉल आणि कधी कधी ना लोवर फुल टॉस या बॉलवरती विकेट मिळत असते आणि तशाच प्रकारे हे घडलं. फुल टॉस बॉलवरती विकेट मिळाली. भावेश मात्रे मैदानाच्या खरं तर बाहेर गेला आणि त्यात मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय की जो नेहमी षटकारांची डील प्रत्येक सामन्यामध्ये करत असतो. या टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर ज्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिली, अनेक वर्ष संघ भादवडमधून तो खेळला, एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची अनेक वेळा निवडी झाली, तोच मुकेश मते आता मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मुकेश मते एक मोठं नाव आहे. त्याच्या तुम्ही देहयष्टीकडे बघा, मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता तोही ठेवतो. त्याच्या अंदाजावरूनच तुम्हाला समजेल आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये समोर योगेश डोंगरेच्या. उचलला गेलाय बॉल. एनर्जी थोडीशी कमी पाहायला मिळाली, परंतु ती भरूनही काढली. टप्पा पडला की नाही ते पाहावं लागेल. पंच सांगतात की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ षटकार. थँक्यू. हा पहा मुकेश मते ब्रँडेड स्ट्रोक. उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची खरं तर निवडच झालेली आहे. हा बॉल पहा, हा फटका पहा. एका क्षणाला आम्हाला असंही वाटलं की टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेलाय की काय, त्याच्यामुळे आम्ही आमचे शब्द खरं तर थांबवले होते. परंतु हा बॉल खरं तर टप्पा पडला आणि बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेलाय. पंचांनी शेवटच्या क्षणाला
नक्कीच ती चुकी करेक्ट केली गेली आणि त्यांनी सांगितलं की हा षटकार नव्हता तर हा चौकार होता. हरकत नाहीये, चुका सुधारण्यासाठी माणूस घडलेला असतो आणि माणूसच चुका घडवतो आणि माणूसच चुका सुधारवतो. त्याच्यामुळे घडलेली चुकी त्यांनी मान्य केली. आम्ही वाढलेलं स्कोर कार्ड आता पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावा बनल्या गेल्या 24 म्हणजेच 36ची चेस असताना धावा बनल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 24 म्हणजे अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये 12 धावेची. ओ द विकेट. मुकेश मतेसाठी हा बॉल थोडासा ग्राउंडिंग स्ट्रोक डीपमध्ये लॉंग ऑन मिस झाल्यानंतर मुकेश मतेने लगेचच कॉल दिलं की आता रिक्स उचलून फायदा नाही. दारोमदार आली आहेत 36 धावा चेस करण्याच्या अनुषंगाने आपले गडी गमावले गेलेत. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आपण पाहिलं तर अमोल तरे आणि भावेशच्याच बॅटमधून मोठे फटके बघितले आणि नुकताच आता एक फटका तुम्ही मुकेश मतेच्या बॅटमधून बघितला होता. टीमची धावसंख्या 25. अजून या मॅचमध्ये 11ची गरज आहे 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना. ओ द विकेट. ओव्हर द स्टंप यॉर्कर पद्धतीचा बॉल समोर बॉटम हँडच्या माध्यमातून खेळत असताना डीप कव्हरला तिथेही मिळेल सिंगल. बनवायच्या त्या धावा 9 मध्ये 11, आता 8 मध्ये बनवावे लागतील 10. हे 10चं समीकरण जर अवघड करायचं असेल ना तर आता परफेक्शन तुम्हाला बॉलिंगवरती ठेवावं लागेल. आतापर्यंत आपण दुसऱ्या ओव्हरच्या कंपॅरिझनने ना हे षटक सुद्धा इकॉनॉमिकल बघताय, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्या. याही ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 6 धावा खर्च झाल्यात. परंतु येणारे 2 बॉल ठरवतील की हे षटक दुसऱ्या ओव्हरच्या कंपॅरिझनने चांगलं राहते की वाईट राहते. समोर मुकेश मतेसाठी हा बॉल अगदी पाहिलं गेलं तर डाऊन दी ग्राउंड ताकदीचा वापर. बॉल चाललाय डीप लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. स्वतःची जागा आधीच निवडली होती. ऑप्शनवरती बॉल आल्यानंतर करायचं काय हे खरं तर त्याच्या माइंडमध्ये होतं आणि त्यांनी ती मेमरी रिसेट केली गेली. कारण याच्या अगोदर कशा प्रकारे बॉल झेलले याला फायदा नाही, परंतु सेट होत असताना या ठिकाणी षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4ची गरज आहे बॉलमध्ये. मिस्टामिंग स्ट्रोक परंतु नो मॅच लँड. बॉल लँडिंग झाला खरं तर जिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ होता तो संपन्न झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36 धावा खरं तर बनवण्याच्या अनुषंगाने सध्या तरी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा म्हणजे येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये 3 बनवायचे आहेत. हा सध्या तरी तुम्ही कॉम्बॉक्स आमचा बघत आहात टेलिव्हिजन स्क्रीनवरती. आमच्या उजव्या बाजूला सुभाजी धुमाल सर ज्यांचं कौशल क्रिएशनचं स्कोरबुक सध्या तरी ते त्यांच्या सुंदर हाताने रंगवतात. दुसऱ्या बाजूला व्हॉइस ऑफ झून नांदुरकी नक्कीच आपल्याला समीर ठाकरे सर या ठिकाणी पाहायला मिळतात. चला फिल्डिंग लावायची आहे, विनंती करेन फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आणि स्पेशली खेळपट्टीवरती टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं मित्रांनो अलाउड नाहीये. सो खेळपट्टीच्या बाहेर तुम्हाला टीम मीटिंग घ्यायची आहे. सहा चेंडूमध्ये 3 धावा रोखायच्या आहेत. कशा प्रकारे हे धावफलक आता वाढेल त्याच्यावरती आपण पाहणार आहोत हे कशा प्रकारे करेक्शन करतील झालेल्या चुका. एका बाजूला पूर्णपणे जिम्मेदारी मुकेश मतेने आपल्या खांद्यावरती घेतली. तो एक मॅच्युअर खेळाडू आहे. मॅच्युरिटीने क्रिकेट खेळणं हे नेहमी त्याला खरं तर हवं असं वाटलंय. आणि एक चांगला खेळाडू ना शांत असतो, संयमी असतो आणि तो शांत आणि संयमी खेळाडू म्हणजेच मुकेश मते. कुकसे संघ कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. विकी स्पोर्ट कुकसे खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार राहायचं आणि कॅप्टन कम ऑन. शेवटचं षटक मयुरेश सुधीर माफ करा सुधीरच्या हातामध्ये. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने टप्पा पडला. त्याच्यानंतर आपण पाहिला तर अगदी शोल्डर जवळून हा बॉल गेलाय. इथनं फलंदाज होईल बाद. नक्कीच आमच्यापर्यंत डिसिजन आता पोहोचला गेला. इथनं फलंदाज होईल बाद म्हणजेच मोठा विकेट मैदानाच्या बाहेर मुकेश मते बाद. चालू सामन्यातील विजेता संघ आणि विकी स्पोर्ट कुकसे अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. सन्माननीय देवानंद गुळवी साहेब नुकतेच या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या शुभाशय आपण टॉसही करणार आहोत. नरेश गुळवी, देवानंद गुळवी आणि सदानंद गुळवी यांच्या शुभाशय आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे.
5 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. ह्या धावा डिफेंड होऊ शकतात, कारण आई बापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, बहिणीचे दागिने गाण ठेवून APJ अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात, स्टीफन हॉक शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये तरी विविध प्रकारचे वेगळे शोध लावून अगदी आपला नाव लौकिक करू शकतात, आणि नेल्सन मंडेला अनेक वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा जेलमधून बाहेर आल्यानंतर शांतीचा संदेश देऊ शकतात, तर या 5 चेंडूंमध्ये 3 धावा का रोखू शकत नाही? नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काहीच नाहीये. तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही चालणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या चालणीमधल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो. त्या अनुमानाने आपण पाहूया की 5 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड होतील का. यावेळेला सॉफ्टने ढकलत असताना जास्त दूर जाणार नाही बॉल. टप्पा पडला, दुसरा टप्पाही घेतला, फिल्डरने उचलला गेलाय. आता समीकरण थोडंसं क्लोज होत असताना 4 मध्ये अजून 2 हव्यात. एका बाजूला भादवड संघ बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला रोखणारा संघ जय बजरंग स्पोर्ट्स लोणाड. सध्या तरी परिस्थिती जी अनुकूल आहे ना, त्या अनुकूल परिस्थितीला विस्कलित करण्यासाठी फक्त 1 बॉलची गरज आहे. जिथे विकेट मिळेल, जिथे डॉट बॉल येईल, प्रेशर तेवढाच वाढेल, 50-50 मध्ये मॅच जाईल. 1 बॉल 1 वरती मॅच जरी आली तरी दोन्ही संघांमध्ये तेवढीच खरं तर पाहिलं गेलं तर चिंतीची सावट असेल, परंतु आता समीकरण 4 चेंडू आणि 2 धावा. ओव्हर द विकेट. सुधीरचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, डोक्यावरती हात आहेत विकेट किपरच्या. कदाचित हा बॉल ना बॅटच्या अगदीच जवळून गेला असावा. रिॲक्शन वेगळे होते, कारण मॅच ही इम्पॉर्टंट आहे. माहिती आहे की या मॅचमधून जर संघ एखादा विजय होणारा संघ टीम विकी स्पोर्ट्स कोक्से सोबत खेळेल, मग त्या सामन्यामधून जिंकणारा संघ बंदऱ्या मारुती काल्लर या टीम सोबत खरं तर सुपर 4 मध्ये जाणाऱ्या मॅचमध्ये जर तो खेळेल. परंतु त्या अगोदर सध्या तरी या मॅचची इम्पॉर्टन्सी ना एवढी आहे की ती 12 खेळाडूंमध्ये खरं तर आता चर्चेचा भाग बनेल. 3 चेंडू 2 धावा. सुधीर तयार. सुधीरचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय आणि परफेक्टली पाहिलं गेलं तर मिडल स्टंप वरून ही चर्चा चालू होती. आणि पहा, आर्ग्युमेंट करू नका, कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट तुम्हाला करायची नाहीये. विनंती करेन संघ जय बजरंग स्पोर्ट्स लोणाड विनंती करेन की मॅनेजमेंट कमिटीची जर परमिशन असेल तर आम्ही रिव्ह्यू घेऊ शकतो, कारण मॅनेजमेंट कमिटीने परमिशन मॅनेजमेंट कमिटी या बॉलवरती रिव्ह्यू आहे की नाही. येस, आपण थर्ड अंपायरला विनंती करूयात की तुम्ही या टीव्ही स्क्रीनवरती आपण चेक करूयात की या बॉलवरती नक्कीच व्हाईट बॉल आहे की ही लिगल डिलिव्हर आहे, म्हणजेच बाउन्सर होता बॉल. मग त्या अनुमानाने अतिरिक्त जर बाउन्सर असला तर ह्या चेंडूला आपण व्हाईट घोषित करू. ते अंपायर्स कळवतील, त्या अनुमानाने आम्ही तुमच्यापर्यंत तो डिसिजन पोहोचवणार आहोत. सो विनंती करेन थर्ड अंपायर आणि मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर या, कारण कोणत्याच टीमवरती आपल्याला अन्याय करायचा नाहीये, त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी येऊन चेक करायचं की नक्की या बॉलवरती घडलं काय. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2024 आमच्या डोळ्यासमोर जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांची खरं तर त्यांचे चेहरे आपण या सध्या बघत आहोत या बॅनरवरती, कारण या स्पर्धेमध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी सदैव आपण अंतःकरणामध्ये रुजू करत आहोत. त्या अनुमानाने आपण ही स्पर्धा बघत आहोत. स्पर्धेचा दुसरा दिवस, नाही तर आपण चेक करूयात की या बॉलवरती नक्की घडलं काय. जर अनपेक्षित बाउन्स असेल तर कदाचित अंपायरचा डिसिजन आहे, तो डिसिजन आपण या ठिकाणी मान्य करणार आहोत. आणि जर कमी बाउन्स असेल तर लिगल डिलिव्हरी ही आपण घोषित करणार आहोत. परंतु अंपायर्स काय डिसिजन देतात ते थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर मग उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. जय बजरंग स्पोर्ट्स लोणाड आणि त्यांच्या विरोधात आपण मयुरेश एंटरप्राइजेस भादवड नक्कीच हा सामना बघतो. इट्स फेअर डिलिव्हरी, म्हणजे 2 चेंडूंमध्ये आता 2 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 5 ऑफिशियल्स आहेत, त्या ऑफिशियल्सने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. सो टीम मीटिंग घेऊ नका. विनंती करेन संघ लोणाड, तुम्हाला टीम कॉन्फरन्स मीटिंग घेणं अलाउड नाहीये, अन्यथा तुम्हाला पेनल्टी मिळेल. मॅनेजमेंट कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अंपायर प्लीज, जी टीम कॉन्फरन्स मीटिंग भरवली आहे कृपया करून ती रद्द करा, कारण या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेणं ही अलाउड नाहीये. विनंती करेन लवकरात लवकर फिल्डिंग पोझिशन लावा. जर आत्ता वेळ जर तुम्ही घेतला तर संघ लोणाड
तुम्हाला फायनलाइज केलं जाईल. अगदी बरोबर. वेळ ही कोणासाठी थांबत नसते. यानंतर आणखी एक मॅच आहे. 1 बाउन्सचा इशारा देखील आता अंपायर्स कडनं आलेला आहे आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आता ऑर्गनायझिंग टीमने आम्हाला सूचना दिलेली आहे या ठिकाणी. याच दोन संघांपैकी एक संघ अंतिम लढतीमध्ये आजच्या दिवसातील बघायला मिळेल. सामना सुरू करायचा आहे. यस भागेश, चल सुरू करा सामना. लगेचच सुरू करायचा. 2 चेंडूमध्ये 2 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे सुधीर बॉलिंग ट्रॅकवरती तयार, ज्याला रोकायच्या धावा 2. स्ट्रायकिंग वरती भावेश म्हात्रे. ओव्हर द विकेटने कट केला. गॅप मध्ये परफेक्शन या फटक्यावरती पाहायला मिळालं आणि भावेश म्हात्रेने समाप्ती केली ही मॅच. 1 बॉल ठेवत असताना 36 धावसंख्येचा पाठला इथनं करून दणदणीत विजय प्रस्थापित केला जातोय. तो म्हणजे मयुरेश एंटरप्राइजेस भादवडने आणि परास्त करत असताना जय बजरंग स्पोर्ट्स लोणावळा. कॅप्टन या लगेचच भादवड संघ नायक आणि कुकसे संघ नायक या लवकर या.